चषक 2026 आणि आजच्या या शेवटच्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना असेल. एका बाजूला जय हनुमान जोवेली संघ तर दुसऱ्या बाजूला भडवळ B+ नाणेफेक जिंकली जोवेली संघाने, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केले भडवळ B+ संघाला फलंदाजीसाठी. सलामीची जोडी राकेश पाटील समीर माळी खेळपट्टीवर रवाना. कारण क्रिकेट हा खेळच असा आहे, सातत्याने रंग बदलत असतो. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो त्याचप्रमाणे क्रिकेटचा खेळ रंग बदलत असतो आणि तो रंग बदलताना पाहायला मिळेल का? एका चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 13च्या घरात 13 रन्स. जबरदस्त, खूप मोठी सुरुवात केली आहे. शेवट तसा असेल का? पुढचा चेंडू गुण गोलंदाज विवेक. आणखीन एक बीमरचा चेंडू. 9+6 आणखीन 7 धावा जोडल्या जातील. पंचांकडे आमचं लक्ष असेल आता की निर्णय काय असेल. बॅक टू बॅक 3 सिक्सर लगावलेत समीर माळीने. खेळाडू कक्षामधून तंबूमधून टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतोय. अगदी आपल्या नावाला साजेशी कामगिरी. भरपूर सारी क्रीडांगणे त्याने गाजवली आहेत. त्याच्या माध्यमातून देखील बऱ्याच वेळेला 50 देखील आपण पाहायला मिळते आपल्याला. परंतु ह्यावेळी मात्र गोलंदाजाला निलंबित केले गेले. 2 बीमरचे चेंडू हाताळले त्यामुळे गोलंदाज बाद होईल. नवीन गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर करण धुळे. एक चेंडू आणि 20 धावा अशी धावसंख्या खूप कमी वेळेला पाहायला मिळते. चांगली बॅटिंग सुरू आहे. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू होता. मिसफील्ड पाहायला मिळाली. जिथे 1 धाव होती तिथे मिळतायत या 4 धावा. गोलंदाजाने बीमर हाताळले, त्याच्यावर 3 सिक्सर लगावले फलंदाज समीरने. त्याच्यानंतर करण गोलंदाजी मार्कवर आला. चांगला चेंडू हाताळला होता. जिथे 1 धाव होती तिथे खर्च होत्या त्या 4 धावा. 4 धाव्यांच्या मदतीने 24 धावा धावफलकावर आणि वैयक्तिक 4 चेंडूंमध्ये 22 धावांची इनिंग खेळत असताना समीर माळी. इथे आडव्या बॅटने खेळायचा होता परंतु स्विंग अँड मिस. कमबॅक करणं हे चांगल्या पद्धतीने माहिती आहे करणला. एक व्यावसायिक खेळाडू आहे. जोवेली गावातील बदलापूर परिसरातील. या मॅचमध्ये कधीही पुनरागमन करू शकतात जोवेलीकर. ती क्षमता आहे परंतु आता स्वतःला सिद्ध करावं लागेल. समीर माळी थांबायचं नाव घेत नाहीये. ब्लॅक स्क्रीनच्या वरतून बॉलला पाठवलंय. 6 धावांसाठी षटकार. अत्यंत खराब गोलंदाजी सुरू आहे. व्हेरी गुड बॅटिंग फ्रॉम समीर माळी. नेक्स्ट बॉल करण धुळे. इथे देखील फटका चांगला आहे. क्रिकेटचं मादक सौंदर्य. अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. बॉल सीमा पार. 1 बाउन्स ओव्हर द रोप. धावा मिळतील 4. चौकार. फक्त दिशा दिले. स्क्वेअर कट करायचा होता. बॅक टू बॅक 2 इन अ रो. दुसरा चौकार आलाय समीरच्या बॅटमधून. अनुराग देखील एक चांगला खेळाडू आहे. एक चांगला गोलंदाज फलंदाज तो देखील डावकुरे हाताचा. मनीष एक चांगला क्षेत्ररक्षक ज्याने सगळ्यांच्या आधी हजेरी लावली होती क्रीडांगणावर. क्रीडांगणाची पाहणी करण्यासाठी तो आला होता. गोलंदाजी मार्कवर आता माही आलाय महेंद्र धुळे. कोणत्या तरी
एका गोलंदाजाला आता चांगलं कमबॅक करावं लागेल. या मॅचमध्ये बिग फाईट सुरू आहे. एका बाजूला जय हनुमान जोवेली तर दुसऱ्या बाजूला भडवळ B+. 6 चेंडू नॉन स्ट्राईकला उभा होता राकेश, त्याच्याकडे आता स्ट्राईक आहे. पहिलाच बॉल चौकार. षटकामध्ये षटकाराने सुरुवात केली होती समीर माळीने. जशी स्ट्राईक राकेशला मिळाली दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याने चौकाराने सुरुवात केली आहे. म्हणजे दोन्ही खेळाडू चांगल्या टचमध्ये आहेत. इन फॉर्म बॅटर बडवळ B+ संघातील. राकेशसाठी दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा महेंद्र धुळे सज्ज होतोय. आपल्या ब्लॅक स्क्रीनच्या एंडनी इथे चांगला चेंडू होता, त्याला सन्मान दिलाय. एक धाव कंप्लीट केली आहे. एकच धाव. फक्त चौकार षटकार नाही तर एक एक धाव देखील किती महत्त्वाची आहे हे सांगत असताना दोन्ही खेळाडू इच अँड एव्हरी सिंगल इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एनी फॉर्मॅट ऑफ क्रिकेट. आणि तोच तंत्रशुद्ध फटकेबाजी आणि सिंगल डबलचा खेळ सुरू आहे आता ग्राउंडमध्ये. समीर माळी ऑन स्ट्राईक. आणखीन एक चांगला खेळ सुरू आहे. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा भरपूर समाचार असा खेळ मैदानात सुरू आहे. दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून चांगली भागीदारी. आतापर्यंत 44 धावा धावफलकावर. 1.3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. महेंद्रच्या ओव्हरमधील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कुठेतरी ब्रेक थ्रू द्यावा लागेल भडवळ B+ संघाला. महेंद्र इथे फटका फसलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे, चुकी होणार नाही. करण धुळे तिथे उपस्थित होता आणि ह्या चेंडूवर एक मोठी विकेट राकेश पाटीलच्या स्वरूपात भडवळ B+ संघाला. राकेश माघारी परतलाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज ॲट नंबर 3 उमेश जामगरे. आणखीन एक युवा खेळाडू आहे भडवळ B+ संघातील. भरपूर फॉर्ममध्ये चांगलं चर्चेत असलेलं नाव म्हणजे उमेश जामगरे. जेव्हा जेव्हा संघ संकटात असतो त्यावेळी मात्र चांगली इनिंग साकारून तो संघाला विजय मिळवून देत असतो. तोच उमेश ऑन स्ट्राईक असेल आता. पहिलाच बॉल पिकअप केलाय. फटका चांगला आहे. टायमिंग पाहावं लागेल. टायमिंग देखील बेमिसाल. आल्या केलाय प्रहार. बॉल सीमा पार. षटकार. अगदी घरून सेट होऊन आलाय उमेश. प्रत्येक खेळाडूचा एक काळ असतो, एक सीझन असतो, परंतु ह्या वर्षी मात्र उमेश चांगल्या फॉर्ममध्ये आहे. समीर आणि उमेश दोघेही चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. उमेशच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. या ओव्हरमधला हा अंतिम चेंडू असेल. चांगला चेंडू. थोडंफार का होईना परंतु कमबॅक केले महेंद्रने. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर फलंदाजी करत असताना 50 पूर्ण केली आहे भडवळ B+ संघाने. 25च्या सरासरीने 50 धावा धावफलकावर. अजूनही 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. या 2 ओव्हरमध्ये किती धावा येतील ते आपण नक्कीच बघू, परंतु आपण तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत आपल्या लाडका DJ मास्टरकडून. येस नक्कीच. याच दरम्यान या क्रीडांगणासाठी ज्याने आपल्याला खूप सारी मदत केली आहे जय हनुमान वाकस संघाला, ते आपल्या सर्वांचे लाडके नरेश दादा मिणमिणे यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत असेल. येस नक्कीच. आणि त्यांचे सगळे सहकारी नरेश दादा मिणमिणे आणि त्यांची संपूर्ण सहकारी या सगळ्यांचं स्वागत आहे जय हनुमान क्रिकेट संघ वाकसकरांच्या वतीने. आपण पाहताय मकर संक्रांत चषक 2026 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या 50. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किती धावा येतील, कारण तुम्ही किती धावांचं लक्ष ठेवा, त्या धावा चेस करू शकतात जोवेली संघ, कारण एक बलाढ्य संघ आहे. मोठमोठे खेळाडू या संघातून बिलॉंग करतात. ज्यावेळी जोवेली संघ फलंदाजी करत असतो त्यावेळी फक्त चौकार षटकार पाहायला मिळतात. चांगला चेंडू. पहिलाच बॉल डॉट आलाय. गोलंदाजी मार्कवर आहे गोलंदाज. तिसरं षटक घेऊन अभयने चांगली सुरुवात केली आहे. पहिलं षटक आलं होतं विवेक
करणने, ज्याने पहिल्या चेंडूवर षटकार दिला होता, त्याच्यानंतर महेंद्रने चौकार दिला होता, परंतु इथे अभयने निर्धाव चेंडू हाताळलाय. कुठेतरी पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन गोलंदाजी करतोय. इथे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, व्हॉट अ शॉट इट इज. जबरदस्त फटका. समीर माळीची ताकद पाहायला मिळते. अगदी सरळ बॅटने सरळ फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल सीमा पार षटकार. जबरदस्त. इथे चांगला चेंडू, अगदी ऑफ यॉर्कर चेंडू हाताळला होता गोलंदाज अभयने. पहिला चेंडू होता अभयचा डॉट बॉल, त्याच्यानंतर समीर माळीने आक्रमण केलं, षटकार, आणि त्याच्यानंतर पुन्हा आलेला हा डॉट चेंडू. 56 धावा धावफलकावर. अब तक 56 ही धावसंख्या बरोबर बी प्लस संघाची. 4 ओव्हरची मॅच आहे, याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज. फुल टॉस होता, त्याला पिक केलंय, पिकअप स्ट्रोक आहे. बॉल सीमा पार षटकार. आली तर मात्र 50 पूर्ण होईल. एकूण धावसंख्या 62. समीर माळी खेळतो 49 वर. पुढचा चेंडू अभयचा समीरसाठी. इथे मात्र 50 की पूर्ण केली आहे. पंच बॅट कट ना. यस, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या समीर माळीसाठी. बॅट उंच करायची समीर आपण, कारण या स्पर्धेतील पहिली 50 आहे. क्रीडांगणाचा आपण विचार केला तर धावसंख्या येत नव्हती, धावा होत नव्हत्या, परंतु आज अंतिम दिवस आहे. जसा बडबड बी प्लस संघ खेळण्यासाठी उतरला, त्याच्यानंतर मात्र अगदी बरसलाय समीर माळी आणि त्याच्या बॅटमधून 14 चेंडूमध्ये 50 धावा. जबरदस्त बॅटिंग, गुड बॅटिंग. पुढचा बॉल आडव्या बॅटने गॅप शॉट सिलेक्शन. 2 खेळाडूंच्या मधून जसा सुईमधून धागा निघावा तसा बॉल निघालाय. 4 धावांसाठी चौकार. कुठेतरी थोडासा बॅकफुटवर पाहायला मिळतो जोवेली संघ, परंतु इट्स अ गेम. खेळ आहे, खेळ कधी बदलतो. अजूनही तुमची इनिंग येणं बाकी आहे. जोवेली संघाला नक्कीच सांगेल की वाघ जखमी झाला म्हणून तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा बाहेर पडतो तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणून कठीण काळात स्वतःला नक्की सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही, मी अजून जिंकलेलो नाही. शेवटची ओव्हर आहे, पहिलाच बॉल. अतिरिक्त धाव, एक्स्ट्राची ही एक धाव धावफलकावर ॲड होईल. 68 धावा धावफलकावर, 68 रन्स. 3 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सलामीसाठी गेलेला समीर माळी अजूनही खेळपट्टीवर तैनात आहे. त्याच्याकडून मोठी इनिंग तर ऑलरेडी आली आहे, परंतु वेल फिनिश करेल का या पहिल्या इनिंगला. पहिला बॉल, इथे फटका फसलाय. चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज प्रमोदने. पहिला चेंडू जरी वाईड हाताळला असला तरी त्याच्यानंतर मात्र महत्त्वाचा आणि मुख्य गडी टिपलाय बडबड बी प्लस.